भाई रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात तुम्ही सहकार आयुक्तांकडे तक्रार केली. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार सचिव, मुख्य सचिव, उपनिबंधक, विभागीय निबंधक ह्या सगळ्यांना मी पत्र दिलेली आहेत. हे तुमच्या समोर आहे बघा, हे सगळ्यांना दिले आहेत, मी तक्रार दिली आहेत. त्यामध्ये एक फक्त माझ्याकडून चुकून राहून गेलं, गोल्ड सोन्याचा घोटाळा जो झाला होता, नकली सोनं ठेवलं होतं, त्याच्यामुळे फक्त याच्यामध्ये चुकून राहून गेला, ते मी सेपरेट पत्र लिहिणार आहे. पण ही 11 प्रकरणं मी आता त्यांचे पाठवली आहेत सगळी. त्यामध्ये ही अनुक्रमणिका आहे. अशी 11 प्रकरणं ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आपला परिक्षेत्र सोडून साखर कारखान्यांना देखील 250 कोटी रुपये दिलेले आहेत. काय संबंध तुमचा? काय संबंध? जिल्ह्याची बँक नाही, टोटल सगळा मनमानी कारभार. आता आमचे मित्र बाबाजी जाधव आहेत, मराठा उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या कुटुंबातली 5 की 6 माणसं कामाला ठेवली जातात. नोकरी आता भरती झाली त्यावेळेला. माझ्या माहिती अशी आहे की प्रत्येक संचालकांनी वाटून घेतले होते, तुला किती, तुला किती, तुला किती, तू किती माणसं आणायची ठेवायची. म्हणजे ही बेरोजगार तरुणांची फसवणूक आहे. फक्त त्यांना मुलाखतीला बोलवायचं, मुलाखत घ्यायची आणि आपल्याला जी माणसं हवीत ती माणसं घ्यायची. काही लोकांनी मला सांगितलं की एका जागेसाठी 15-15 लाखाचा भाव आहे, असं काही लोकांनी मला सांगितलं होतं. आता किती सत्य मला माहीत नाही. पण असं असेल गंभीर आहे, म्हणून ही नोकरीची देखील सखोल गंभीर चौकशी व्हावी, असे विविध 11 मुद्दे मी याच्यामध्ये दिलेले आहेत. एक आमचा तो संदीप आंबगे म्हणून आहे, त्याला माहितीच नाही तो कोणाला जामीन आहे. तो जामीन झालेलाच नाही, पण त्याच्या नावावरती जामीन दाखवून दिले बोगस. त्याला न्यायालयाची नोटीस आली तेव्हा त्याला कळलं, त्याला जामीन घ्यायला लागलं, त्याला काही संबंध नसताना. म्हणजे कशा पद्धतीनं हे काम चाललं या बँकेचं, मनमानी काम. म्हणून याची सखोल चौकशी व्हावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशा पद्धतीचं निवेदन मी सोबत सगळे कागदपत्र हे जोडलेले आहेत. संबंधित ज्या 11 मी तक्रार जोडले आहेत त्याची संबंधित सगळी कागदपत्र मी सोबत जोडलेली आहेत. हा सुगन हा जैन गट. आणि म्हणून ह्या जी कर्ज वाटप केलं आहे, कर्जमाफी केले, ती माफी कोणाला नेमकी केली, ते कर्ज वाटप कोणाला केलं होतं, ते लोक कोण आहेत, ह्या सगळ्याची चौकशी करायला सांगितली मी यामध्ये. आणि म्हणून हा RDC बँकेचा जो भ्रष्टाचार आहे तो म्हणजे यामध्ये जे भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीचं निवेदन मी सगळ्यांना दिलेलं आहे. आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. नुसतं निवेदन देऊन चालणार नाही, त्याचं गांभीर्य काय आहे मी भेटणार आहे. धन्यवाद.